आपल्याला समजेलच आहे, पण हा मेसेज तुम्ही दिलात हे प्रत्येक तलागातील माणसाला समजला पाहिजे, कारण खोटा मेसेज त्यांनी पसरवला होता. धन्यवाद माडिक साहेब. आणि मराठा समाजाचे नेते, निजामपूर ग्रामपंचायत सरपंच, आदिवासी समाजाचे जाण असणारे राजाभाऊ रणपिसे साहेब यांना विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शन करावं. नमस्कार मंडळी. महायुतीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार, महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे पक्षप्रतोद, आपले सर्वांचे गरिबांचे दाते माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी एक जाहीर सभा आयोजित केलेली आहे. आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, RPIचे पदाधिकारी, जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आदिवासी बांधव, भगिनी आणि मित्रांनो, आपण सर्वांनी भरत शेठना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलात. आपले आमदार कसे आहेत हे काय सांगण्याची गरज नाही, पण स्नेहलता जगताप याला जर कुणी एकाने बघितली असेल तर मला हात वर करून सांगा का ही स्नेहलता जगताप हिला आम्ही बघितलेली आहे. एकही आदिवासी बांधवांनी सांगा. मग अशा न येणाऱ्या माणसाला, कधी कुणाच्या उपयोगी न पडणाऱ्या माणसाला आपण मत द्यायचं का? कधी आपलं काम केलंय का? आज निजामपूरला काही आमचे विरोधक आहेत, त्यांनी आता काय पक्ष सोडल्या, तेही आव्हान करतायत. अरे आपण सगळे एकत्र असताना देखील भरत शेठ 22ला आजाराने निवडून आले. आज तर आमच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते आहेत, आदिवासींच्या घराघरात आम्ही जाणार आहोत. आम्ही जर त्या आमदारांना पाठिंबा दिला त्या आमदार 25 ते 30 हजाराच्या खाली निवडून येणार नाही आहेत याची तुम्हाला जाणीव ठेवा. आणि 23 तारखेच्या नंतर तुम्हा मंडळींना कुठे बसायचं याची जागा ठरवा, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही या ठिकाणी सांगताय भरत शेठना आम्ही असं करू, भरत शेठना तुमची हिंमत काय, तुमची पात्रता काय, सगळं आम्हाला बोलायला लावू नका. 23 तारखेला तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल. मग तुम्हाला आता या ठिकाणी तटकरे साहेबांच्या विभागीय अध्यक्ष माडिक यांनी सांगितलेलं आहे का परत हे लोक पक्षात येणार आहेत. तटकरे साहेब तुम्हाला पक्षात घेणार आहे. आणि मी सर्व आदिवासी बांधवांना सांगतो, दिवसा रात्री उपयोगी येणारा जर माणूस असेल, गरिबांचा नेता असेल, ते फक्त भरत शेठ. स्नेहलता जगतापच्या वडिलांचं मी 3 वेळा काम केलं. त्यांना त्या आमदारांनी 3 वेळा झोपवलं. आमच्यासारखे मातबर कार्यकर्ते त्यांच्या बरोबर होते. आज त्यांची मुलगी कोणी बघितली नाही, तिला विकासाचं काम नाही, 5 रुपयाचा कुठे विकास केलेला नाही. मग कुठल्या आधारे तुम्ही मतं मागताय? तुम्हाला अधिकार काय? आपला आमदार असा आहे का रात्री 12 वाजता तुम्ही जा, एखादा आदिवासी हॉस्पिटलला असेल तर त्याला फोनद्वारे पैसे पाठवणारा माणूस आहे. तिथं हॉस्पिटलला जाऊन बघणार आहे कोण स्नेहल जगताप, कुठली कोण, तिला का तुम्ही विचार करताय याचा? निजामपूर भागातल्या इथल्या आदिवासी महिलांनी तिला बघितली तरी आहे का? आणि मग हे लोक त्यांचा कुठेतरी काय वाजलेला असतं आणि कुठल्या क्षुल्लकच्या कारणावरून विरोध करायचा एवढा ज्यांना जमतं. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे का भरत शेठच्या लीडचं सोडाच, भरत शेठला लीड आम्ही 5 ते 6 हजार निजामपूर विभागात देणार. आज आमचे उभारे बोलले, आमच्या ग्रामपंचायत तुम्हाला गावात पण जायला जागा नाही. कशासाठी बोलताय? स्नेहलता जगताप आमच्याकडे येऊ शकत नाही. आम्ही आली तर तिला सांगू बस पाणी घे, घरचा रस्ता पकड. तुझं काम नाही, तुझं विकासाचं काम नाही, तू गरिबांची सेवा करू शकत नाही. गरिबांची सेवा जाणणारा गरिबीत जन्मलेला माणूस लागतो. सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेल्या माणसाला गरिबाची जाणीव नसते. आपले उमेदवार गरिबीत जन्माला आलेले, शून्यातून त्यांनी केलेला आहे. आज कुठलाही माणूस जाऊ द्या,
आदिवासी जाऊ द्या, बौद्ध जाऊ द्या, कोणी जाऊ द्या, भरत शेठ कधी कुणाला परत पाठवत नाही. आज तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केल्या. सर्व आदिवासी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. हे विरोधक काय म्हणतात, आम्ही ते पैसे त्यांना आमचं सरकार आलं तर देणार नाही. मग जे आपल्या महिलांना पैसे देणारे नाहीत अशा लबाड लोकांना तुम्ही मतदान करणार का? आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आहे, आमदारांनी आता 1500, आता नवीन त्यांचा जो वचननामा आहे त्याच्यात 2100 रुपये केले आहेत. महिलांना जे जे अधिकार आहेत, फुकट एसटीचं तिकीट केलेलं आहे, मुलगी झाली तिला पैसे द्यायचे आहेत. ह्या ज्या योजना आहेत या योजना कुणी राबवल्या? आमदार भरत शेठने राबवल्या ना. पैसे कोण देते आपल्याला? आणि मग हे लोक असे येतील एक दिवस 23च्या नंतर तुमच्याकडे कोण येणार नाही. 20 तारीख झाली का यांना घरी बसल्याशिवाय पर्याय नाही, आणि या घरी यांना बसवायचंच आहे. आणि म्हणून मी सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो, कारण आपण गरिबीतनं गेलेले आहोत. गरिबींची व्यथा जो समजणारा कार्यकर्ता नेता असेल त्यालाच आपण मतदान दिलं पाहिजे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माणसाला आपण मतं दिली तर ती मतं आपली फुकट जाती. त्यांना गरिबांची व्यथा माहीत नाही, आदिवासी बांधव कसे जगतात, त्यांना काय लागतं. आता या निजामपूर भागात आपल्या सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान योजनेतून किमान 250 झोपड्या मंजूर झालेल्या आहेत. घरकुल आज आमच्या एका निजामपूर ग्रामपंचायतीमध्ये 60 घरकुल मंजूर झालेले आहेत. त्यातली जवळपास 30 घरकुलं बांधलेली आहेत. आमदार साहेबांना मी विनंती करतो, शबरी योजना आहे त्या योजनेतून उर्वरित जे आहेत त्यासाठी 2.5 लाख रुपये शबरीला नवीन योजनेप्रमाणे एका झोपडीला देण्याचा निर्णय शासनाचा आहे. उर्वरित जे आहेत ती आदिवासी बांधवांना झोपड्या देण्याचं काम तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्व आदिवासी बांधवांना माझी पुन्हा हात जोडून विनंती आहे, रात्री बेरात्री उपयोगी येणारा जर माणूस असेल तो फक्त भरत शेठ, स्नेहल जगताप तुम्हाला कधी बघितली पण नसाल, याच्या पुढे बघायलाही मिळणार नाही. 23च्या नंतर ती मुंबईला जाणार आहे. त्यामुळे तिचा विचार करा, तिचे काही चाहते असतील, आव्हानं करीत असतील, काही आमच्या समाजाला निराळ्या पद्धतीने भावना. मी काल आमच्या बुद्धवाड्यात गेलो, रात्री मला समजलं त्यांच्या काही गेल्या, तिथं त्यांना बोलवलं, मुलाखती घेतल्या. त्यांनी हे सांगितलं की आमचं एकही मत भरत शेठला सोडून जाणार नाही. आमची कामं भरत शेठनी केली आहेत, आमची दिशाभूल केली, त्यांच्या मुलाखती देखील आपण आज घेणार आहोत. आणि मग अशा लबाडी सांगून जी लोक मतं मागतील त्यांना आपण उभं करायचं का? हाही विचार आपल्या आदिवासी बांधवांच्या समोर आहे. सांगा, एखाद्या आदिवासीच्या संदर्भात डायरेक्ट आपण आमदारांकडे जातो, डायरेक्ट चुलीपर्यंत जातो. कुठला कार्यक्रम असो, गणपती असो, दसरा असो, दिवाळी असो, कुठलाही क्रिकेट कार्यक्रम असो, आमदार कधी कुणाला परत पाठवतात? जा यांच्या दारात 5 रुपये बघता देता येत काय बघा. अहो, या घराच्या वर नाही येणार, पैशाचा सोडा आहे ना. घरात कधी बोलवण्याची आपुलकी आहे की ती बघा. आमदारांच्या घरी जा, ते म्हणतील गर्दी आहे, जा महिलांना तुम्ही माझ्या तिथे जेवताय त्या रूम मध्ये बसा. हा फरक आहे. आणि म्हणून गरिबांचा जो नेतृत्व करतो, गरिबांचा जो सेवा करतो, गरिबांची कामं करतो, त्या माणसाला आपण निवडून द्यायचं आहे. आणि त्या 20 तारखेला आपली निशाणी आहे धनुष्यबाण. भरत शेठची निशाणी काय? धनुष्यबाण. धनुष्यबाण 2 नंबरला आहे. त्याच्या समोरचं असणारं बटन दाबून भरत शेठला प्रचंड मताने आपण निवडून द्यायचं आहे. विरोधक काही बोलू द्या, अरे आम्हाला काय, आम्ही तुमच्यापेक्षा अगोदरच्या राजकारणात आहोत रे, आम्हाला माहिती आहे काय होणार आहे ते. एखादी ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे निजामपूर भागात, बाकी काय तुमच्याकडे? कशासाठी आव्हानं करताय? आम्हाला करता येत नाही? कोण उभाटा, कोण विचारताय त्यांना? कुठल्या गावात उभाटाने एक काम केलंय? मग कशासाठी तुम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे? क्षुल्लकसा तुमचा काय गैरसमज असेल आणि म्हणून तुम्ही पक्ष बदलला, आणि म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने बोलत असाल ते कदापि खपून घेतलं जाणार नाही. निजामपूरचे सगळे आदिवासी समाज, बौद्ध समाज, मराठा समाज सगळं भरत शेठच्या पाठीवर खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून देऊ असं मी तुम्हाला आदिवासी बांधवांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.
कारण आदिवासी समाजाशी निगडीत असलेले भाऊ त्यांना चांगला अनुभव आहे. घरकुल योजनेबद्दल त्यांनी खरी माहिती दिली आणि शेठना विनंती आहे